डायरेक्ट साडी अंथरायलाच घेतलीस. मला कळे ना नक्की काय करायचंय ते. अरे कठीण होतं पण ते सगळं. काय ग अंजली कुठे दिसत नाही? तिला बोलव ना चहा घ्यायला. वहिनींचं डोकं दुखतंय, त्या पडल्यात जरा. मी देऊन येऊ का चहा वहिनीला? नाही नको, मी विचारलं पण त्या नको म्हणताय. बर असू दे, पण कार्य चांगलं पार पडलं नाही. दोन्ही मुलींना अगदी चांगलं घर मिळालं. यापेक्षा सुख काय असतं रे आणखी. हो ना, ललिताबाई स्वभावाने जरा वेगळ्या आहेत नाही. कधी कधी त्यांच्या वागण्याने संभ्रमात पडायला होतं, पण तसं काही विशेष नाही रे दादा. मुख्य म्हणजे नील चांगला आहे आणि नीलचं अतिशय प्रेम आहे स्वानंदीवर आपल्या. आणि नीलच्या आईचं नीलवरती प्रेम आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करण्यासारखं काही आहे असं मला तरी नाही वाटत. नाही म्हणजे तसा बडेजाव आहे त्यांचा, म्हणजे आम्ही जहागीरदार असं सतत असतं त्यांच्या डोक्यात. पण नीलचं मात्र त्या सगळं ऐकतात. म्हणूनच त्यांनी एवढ्या छोट्या कार्यालयात साखरपुडा करायचं मान्य केलं ना. हो ना. नाही म्हणजे पायघड्याचं ऐकून मीही जरा गडबडलो होतो, पण नीलनं सावरून घेतलं सगळं. चांगला मुलगा आहे. हो, आणि मोठ्या जावयाबद्दल तर काही विचारूच नका. तसं देशमुख कुटुंब साधा आहे रे. खरंच. म्हणजे साध्या स्वानंदीला ललिताबाईंसारखी तिखट सासू मिळाली, तिखट मिरचीला देशमुखबाई. मला तर संपदापेक्षा देशमुखबाईंचीच काळजी वाटते. पण आपल्या संपदा तेही रुसल्या. रुसू दे 2 दिवस. आणि तुम्ही दोघंही उगीच तिला डोक्यावर चढवू नका, सांगून ठेवते तुम्हाला. अरे वसंता, इतका कडकपणा बरा नव्हे रे. आता दोघी सासरी निघाले आहेत. आई आत्ता कडकपणे नाही वागलो ना तर लग्नामध्ये गोंधळ घालेल ती. भाऊजी, नाही म्हणजे साखरपुड्यात वहिनींचा चेहरा बघून मला खरंच खूप वाईट वाटत होतं. पण तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू का तुम्हाला? नाही, मला काही राग वगैरे येणार नाही. तू काय सांगणार आहेस ते माहिती आहे मला. नाही म्हणजे तुम्ही अगदी साखरपुड्याच्या तोंडावर संपदाला रागवलात. तिच्या मनाला त्रास झालाच असेल ना याचा? काही त्रास वगैरे झालेला नाही. तिचा इगो हर्ट झालाय, अहंकार दुखावलाय. आणि असा मनाला त्रास वगैरे करून घेणारे असतात ना मुली, त्या आपल्या आजीचे दागिने विकत नाहीत, त्यांच्या मनाचा विचार करतात. जाऊ दे रे, एकच गोष्ट किती वेळा उगाळणार आहेस. पण बहिणींना त्रास होतोय ते बघवत नाही ग मला. मी बोलीन तिच्याशी, तुम्ही नका काळजी करू. स्वामी, आमच्या संपदेला चांगली बुद्धी द्या हो, आणि आमच्या घराला सुखी ठेवा, एवढंच मागणं आहे.